लुसलुशीत, जाळीदार, मौसूत अशी आंबोळी आणि त्याच्यासोबत काळ्या चण्याची अर्थात हरभऱ्याची भाजी तसेच दही भात असा साधा सोप्पा जन्माष्टमी विशेष बेत आज आपण करतोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. अगदी सुटसुटीत असा बेत आहे. फक्त जन्माष्टमीला, गोकुळाष्टमीलाच नाही तर इतर वेळी देखील हा जो बेत आहे तो तुम्ही करू शकता. याकरता पहिल्यांदा आंबोळीचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊ. 1 कपच्या मापानं जर का तांदूळ मोजून घेतले तर ते पीठ खूप जास्त होतं, त्यामुळं आपण अर्धा कपच्या मापानं सगळं साहित्य जे आहे ते मोजून घेतोय. तर या ठिकाणी 3 माप म्हणजे 3 वेळा अर्ध्या कपनं तांदूळ घेतले. इंद्रायणीसारखा चिकट तांदूळ सोडून इतर कोणताही तांदूळ याकरता तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे 1 माप उडीद डाळ घेतली. 2 टेबलस्पून हरभरा डाळ याच्यामध्ये घातली आहे. तसेच अगदी थोडेसे मेथीदाणे घातले. पाणी घालून 2-3 वेळा चोळून साहित्य सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तास चांगलं भिजवून घ्यायचं. साहित्य भिजलं की मिक्सरच्या भांड्यात ते वाटायला काढलं आहे. हे बघा, अगदी बारीक एकजीव असं पीठ याचं वाटून घेतलं. आता या ज्या आंबोळ्या आहेत त्या चुलीवर जर का केलेल्या असतील तर चवीला अतिशय सुंदर लागतात. चुलीवर भाजल्याचा कोळशाचा एक फ्लेवर त्याच्यामध्ये येतो. तर आता आपण चुलीवर तर करू शकत नाही, म्हणून काय केलं, या ठिकाणी कोळशाचा छोटा तुकडा गॅसवर गरम करायला ठेवला आहे. कोळसा छान लालसर असा करून घ्यायचा. त्यानंतर या वाटलेल्या पिठामध्ये एक फुलपात्र ठेवलं, म्हणजे मग कोळसा जो आहे तो खाली पिठामध्ये जाणार नाही. आणि याच्यामध्ये हा लाल झालेला कोळशाचा तुकडा ठेवला. थोडंसं साजूक तूप याच्यावर घालायचं आणि मग लगेच याच्यावर झाकण ठेवलं. हे तुम्ही रात्रभर देखील असंच ठेवून आंबवून घेऊ शकता. पण जर का तुम्हाला खूप जास्त तंदूर फ्लेवर आवडत नसेल तर 15-20 मिनिटानंतर फुलपात्र जे ते काढून घ्या आणि मग छान मिक्स करून झाकून पीठ आंबवण्यासाठी ठेवू शकता. तसेच आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे कोळशाची धुरी देण्याची ही जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. हे असं नाही केलं, पीठ तसंच आंबवायला ठेवलं तरीसुद्धा चालतं. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात उबदार अशा जागी ठेवून द्या, म्हणजे मग पीठ जे ते व्यवस्थित आंबतं. पीठ छान फुगलं पाहिजे. पीठ जेव्हा सकाळी छान फुगतं तेव्हा भाजी करायला घ्यायची. 1 वाटी हरभरे रात्रभर भिजवून घेतले होते. आत्ताच मी याचं पाणी बदललं होतं, त्याच्यामुळं पाण्यासहित हे कुकरमध्ये काढलं. थोडंसं पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे. चवीनुसार मीठ घातलं. मंद आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन हरभरा जो आहे तो शिजवून घ्यायचा. हे बघा, हरभरा जो आहे तो असा आतमध्ये छान मऊसर असा शिजला पाहिजे. आता नैवेद्यासाठी जर का तुम्ही करणार असाल तर कांदा लसूण विरहित वाटण याच्यामध्ये करावं लागेल. तर या ठिकाणी 1 इंच आल्याचे तुकडे, 1 छोटा किंवा अर्धा टोमॅटो, तसेच पाव कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत. आणि इतर वेळ जर का तुम्ही करणार असाल तर याच्यामध्ये 1 छोटा उभा चिरलेला कांदा आणि 6-7 पाकळ्या लसूण ॲड करू शकता. सगळं साहित्य जे आहे ते थोड्याशा तेलावर छान परतून घ्यायचं आणि मग मिक्सरवर थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटून घेतलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 चमचा धणेपूड, तसेच 1 चमचा बेडगी मिरची पावडर किंवा लाल तिखट आणि पाव चमचा हळद, हे सगळं थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्या. 15 मिनिटं याला भिजू द्यायचं. धणेपूडचा खूप छान असा स्वाद या भाजीला येतो, त्याच्यामुळं अवश्य घाला. आता पॅनमध्ये तेल गरम केलं. फोडणीला थोडेसे जिरे घातले, हिंग घातलं. चण्याची भाजी आहे त्याच्यामुळं पचनासाठी हिंग घातलं. त्यानंतर तयार केलेलं वाटण घालून 5 मिनिटं याला छान परतून घ्या. तेल सुटायला लागलं की याप्रमाणे तयार केलेली धणेपूड, लाल तिखट आणि हळदीची पेस्ट याच्यामध्ये घातली. 2 मिनिटं पुन्हा याला परतून घेतलं आणि मग शिजवलेले हरभरे याच्यामध्ये घातले आहेत. यातले थोडेसे हरभरे 2 चमचे जे ते मी बाजूला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि मिक्सरवर याची थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतली. गरजेनुसार पाणी तुम्ही भाजीला वाढवू शकता. त्याचप्रमाणे थोडीशी गरम मसाला पावडर घातली. आमचूर पावडर जर का असेल तर ती भाजीला अवश्य घाला, त्याची खूप छान अशी चव भाजीला येते. तयार केलेली चण्याची पेस्ट याच्यामध्ये घातली. यामुळं भाजी छान मिळून येते, दाटसर होते. 5 मिनिट आता मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं. दही भात करण्यासाठी 1 कप तांदळाचा भात जो आहे तो शिजवून थंड करून घेतला आहे. त्याचप्रमाणे 1 कप दही बाऊलमध्ये काढलं. याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप दूध घातलं.
सगळं छान असं फेटून घ्या. आता थंड केलेला जो भात आहे तो याच्यामध्ये घातला. त्यानंतर एक छोट्या काकडीची साल काढून बारीक अशी चिरून किंवा किसून घ्यायची आहे, ती याच्यामध्ये घातली. 2 चमचे ओल्या नारळाचा चव घातला आहे. भात शिजवताना देखील मीठ घातलं होतं. आता थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवलं. आता कढल्यामध्ये थोडंसं साजूक तूप गरम केलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणे घालून छान खमंग असे तळून घ्यायचे. हे तळलेले शेंगदाणे भातावर घातले. आता जी फोडणी आपण भाताला देतोय त्याच्यामध्ये फक्त जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि हिंग यांचा वापर करायचा. ही अशी छान कडकडीत खमंग अशी फोडणी भातावर घातली. सगळं छान मिक्स करून घ्या. शेवटी वरून डाळिंबाचे दाणे घातले. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालायची. 15 मिनिटं याला छान मुरू दिलं की भात अगदी छान लागतो. तुमचं भाताचं प्रमाण किती आहे त्यानुसार दही आणि दुधाचं प्रमाण जे येते कमी अधिक करायचं आहे. याच्यामध्ये कांदा नसला तरीसुद्धा काकडी आणि डाळिंबामुळं खूप छान वेगळी अशी चव या भाताला येते. हे बघा, आंबोळीचं जे पीठ आहे ते असं छान फुगलं पाहिजे, तरच आंबोळीला जाळी छान पडते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. नंतर मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी देखील घालून पातळसर असं पीठ करून घेतलं आहे. कारण आंबोळीसाठी आपल्याला पीठ जे आहे ते पातळ असायला हवं. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल खूप जास्तही पुसून काढू नका. तवा चांगला तापला की याच्यावर असं पळीनं पीठ सोडायचं. आता डोशाप्रमाणे याला खूप जास्त न फिरवता अगदी अलगदपणे हलक्या हातानं पीठ जे ते थोडंसं पसरवायचं. अशी जाडसर आंबोळी करून घ्यायची. 2 मिनिटं मध्यम आचेवर असंच ठेवायचं, म्हणजे मग छान जाळी पडते. कडेनं वरून थोडंसं साजूक तूप सोडलं. हे बघा, ही अशी जाळी पडली की मग याच्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झाकण ठेवून छान वाफवून घ्या. छान अशी जाळी पडली आहे. आंबोळी छान वाफली आहे. आता वरून थोडंसं साजूक तूप लोणी सोडलं. हवं असेल तर याची बाजू पलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूनं सुद्धा असं हलकं शेकून घेतलं. छान जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे. चण्याच्या भाजीसोबत आंबोळीचं कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम लागतं. चटणीची उणीव अजिबात जाणवत नाही. त्याचप्रमाणे ताटामध्ये आपण तयार केलेला दहीभात ठेवला. गोविंद लाडू ठेवलेत. या लाडूंची रेसिपी मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती. तुम्ही जर का पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.